मित्रांनो, मी लक्ष्मण हजारे. मी डोंबिवली शहरामध्ये राहतो आणि मी आताच काल परवा महाराष्ट्रावर गेलो असता असं दिसून येतं की महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे सबसे फेल झालेले मुख्यमंत्री पहिल्यांदा बघतो. कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा एवढा प्रश्न आहे की कुठे बलात्कार झाला किंवा विनयभंग झाला. विनयभंगामध्ये कालच मला पोलिसांनी समज पाठवली, मानपाडा पोलीस स्टेशन डोंबिवली या ठिकाणी. तो विनयभंगाचा गुन्हा होता आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीला अटक करता येत नाही. आम्ही त्याच्यावरती चॅप्टर केस केलेली आहे. असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये घडलेले आहेत. आम्ही महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना वारंवार पत्रव्यवहार केला, परंतु पत्रव्यवहाराचं कुठलंही उत्तर न मिळता उलट आम्हाला पोलीस स्टेशन समज पाठवतं की ते 3 वर्षापर्यंत सजा असल्यामुळं त्यांना अटक नाही केली. मला हे सांगायचं, जर एखाद्या गोरगरिबाला मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे साधी नॉर्मल 80 जरी असेल त्याला टेबलच्या आतमध्ये बंद करून ठेवतात आणि एखाद्याने विनयभंग जरी केला तरीही ते सांगतात की ते 3 वर्षाची. याचं कारण काय, तर संबंधित व्यक्ती हा राजकीय पुढाऱ्याच्या जवळचा असला आणि राजकीय पुढाऱ्याच्या PAचा फोन आला की त्या व्यक्तीला सुटका. असे अनेक गुन्हे मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेत की त्या गुन्ह्यामध्ये आरोपी हा पोलिसांच्या जवळून जातो परंतु त्या आरोपीला पकडला जात नाही. मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक जुगाराचे अड्डे आहेत, रात्रभर चालणारे डान्स बार आहेत, स्पा सेंटरच्या नावाखाली चालणारे तुमचे देह विक्री केंद्र आहेत, तुमचे गांजाचे अड्डे आहेत, खुल्याआम ढाब्यावर दारू विक्री चालते. परंतु ह्या सर्व अनधिकृत धंद्याला, अवैध धंद्याला आशीर्वाद कोणाचा असेल तर ते मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर PI संदीपान शिंदे यांचा आशीर्वाद आहे. आणि आम्ही जेव्हा गृहमंत्री यांना सबसे फेल असे गृहमंत्री का म्हणतो की त्यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील संबंधित व्यक्तीवरती कुठलीही कारवाई केली जात नाही. म्हणजे इथं काय कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आहे.